कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारे आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आम्हांचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा असावा, सांसारिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपली साधना, उपासना, ध्यानधारणा, कर्मशुद्धीकरण, मनातला भाव हा कसा असावा। तसं आपण म्हणाल तर आम्ही खूप साधना करतो, प्रपंचही नेटकं करतो आणि साधनाही नेटकं करतो। इतकं नेटकं करतो की आमच्यावडं कुणीही करत नाही। एखाद्या भक्ताकडे ज्याच्या कपाळाला बुक्का आहे, भस्म आहे, त्याच्या गळ्यात माळ आहेत, त्याच्याकडे थोडीशी 10 मिनिट बसून बघा, तुमचं एकही ऐकण्याची त्याची मानसिकता नसते। मी कशी साधना केली, मी कशी पंढरपूरला गेलो, मी कशी त्र्यंबकेश्वरला गेलो आणि माझी साधना उच्च कशी आहे हे सांगण्याचाच प्रयत्न करत असतो। तुम्ही 4 दिवस साधना करायचं, 5व्या दिवशी सांगायचं आणि तुमच्या साधनेची पानं रिकामे राहायचे, पुण्याचा भाग हा रिकामा व्हायचा। परत साधना करायची, थोडंसं 2-4 लाईनी भरलेल्या असतात पुण्याचे, आणि एका दिवशी आम्ही काय पुण्य केलं, मग कुठंतरी पावती फाडायची 11 रुपयाची लाईनीत उभं राहून, आणि ती पावती वरच्या बाजूला खिशात ठेवायची, आणि शेजाऱ्यांनी नाही विचारलं तरी आपण काहीतरी कागद काढायच्या निमित्ताने ती खिशातले कागद काढायचे। अरे ही पावती दिसली, अरे कालच गेलो होतो मी कालच गेलो होतो, 11 रुपयाची पावती फाडली, 3 तास लाईनीत उभं राहिलं। मग ते 11 रुपयाची देणगी दिली, आपण दान केला, त्याचा शून्यामध्ये आणलं आपण। केलेलं पुण्य, जसं आपण म्हणतो दुःखी माणूस, दुःख एखाद्या पुढे सांगितल्यानंतर डोकं हलकं होतं ना। मनातल्या गोष्टी काय, सासूने जास्त त्रास दिली सुननी, शेजारच्या घरी जाऊन सांगायचं, ती म्हणायची डोकं हलकं झालं। एखादा व्यापारी लॉस झाला, फायदा झाला, ते शेजारच्या घरी जाऊन सांगायचं, आज माझं एवढं झालं बरं का, माझं असं झालं बरं का। एखादा ज्ञानी असेल, कुठेतरी टी व्हीमध्ये किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर कुठेतरी एखादी जोक आली असेल, एखादी गोष्ट आली असेल की जेणेकरून त्याला माहितीच नाही, त्याला रूप रंग लावून, मीठ पीठ लावून तो कसा सांगतो की जेणेकरून मला एकट्यालाच कळतं, असं आयुर्भावामध्ये सांगायचं आणि केलेलं सगळं वेळ वाया घालवायचं। मग साधना अशा प्रकारची नसते।
साधना कशा प्रकारची असते? ईश्वर तुम्हाला द्यायला बसलेला आहे. ईश्वर तुमचं वाट पाहतोय, प्रिय भक्तांचं वाट पाहतोय. प्रिय भक्तांना देण्यासाठी तत्पर आहे देव. पण काही क्षण लागतो. पापणी किती सेकंदात लावतो आपण? 0.1 सेकंदामध्ये पापणी लावतो. त्याच्यापेक्षाही कमी वेळेमध्ये देव देण्यासाठी तत्पर आहे. पण काय जाणो आपणच तत्पर नाही. का तर आपली साधना ईश्वराला मान्य नाही असंही म्हणता येत नाही. जर मी मान्य नाही म्हणला तर उद्या कोणी येणार नाही. खरं सांगणं गुन्हा आहे कलियुगामध्ये. खरं सांगणं काय आहे? गुन्हा आहे. एवढा कमी वेळेमध्ये ईश्वर आपल्याला देत असतो. पण तशी आपली मानसिकता, आपली बौद्धिक क्षमता, आपली शारीरिक क्षमता, आपला मनातला भाव, मनातली ऊर्जा, हे सगळं एकत्र जमलं पाहिजे. जमण्यासाठी काही क्षणाचीच साधना असते. खूप काही साधना करण्याची गरज नाही. खूप कमी वेळेमध्ये देव तुमच्यावर कृपादृष्टी टाकतो. पण तशी साधना करणं गरजेचं असतो. बघा, 1-2 शेजारी होते. साधना खूप कमी वेळात करायचा असतो. आपण साधना करत असताना कशात अडकतो, कुठे अडकतो, कशा अडकतो हेच आपल्याला कळत नाही. 1-2 शेजारी घरासमोर घर होतं. एक मोठा शेट होता, खूप मोठा शेट होता. तो सकाळी 7ला गेला की रात्री 10लाच यायचा. त्याचे लहान बाळं, शेट जेव्हा व्यवसायावर जायचे तेव्हा लहान बाळं झोपलेले असायचे. आणि शेट जेव्हा घरी यायचे तेव्हा पण झोपलेलेच असायचे. मग त्या शेटानीनं काय करायचं, दिवसभर त्या बाळांना खेळवायचं. मग ते पप्पा असं विचारले, बाबा कुठे आहे? तर ते दुकानावर गेलेत. अरे ते कधी दिसत नाहीत आम्हाला, बाबा आहेत का आम्हाला? इथंपर्यंतचे अनेक प्रश्न विचारायचे. मग ते शेठानी म्हणायचे शेटना की तुम्ही असं काय करता, एखाद्या दिवस सुट्टी घ्या, एखाद्या दिवस घरी थांबा, बाळावर प्रेम करा. बाळांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की माझे वडीलसुद्धा माझ्यावर प्रेम करतात. कित्येक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न शेटानीनं केलं, पण ते होच म्हणायचे. मग शेठ दुकानला गेले, व्यवसायावर गेले की शेजारची समोरची एक गरिबाची बाई होती. एक मोहन नावाचा तिचा पती होता. त्यांना 2 बालकं होते. ती शेजारच्याकडे जायची आणि शेजारी सतत प्रसन्न मनाने राहायची, सतत हसत राहायची. सतत थोडीशी काय मजुरी करून आणलं तेवढी थोडंसं शिदुरे असायची, त्यात ती स्वयंपाक पाणी करायची, हसत साधना करायची, पूजा करायची, सगळं काय हसत करायची. शेटाने लहान तोंड करून बसायची. का तर तिच्याजवळ तिचा नवरा आहे, तिच्याजवळ तिचे बालक आहेत. सगळ्या विश्वामध्ये एका स्त्रीला काय हवं असेल तर एक पती, प्रेम. पतीच्या प्रेमा एवढं जगात कोणीही देऊ शकत नाही, विश्वामध्ये कोणी देऊ शकत नाही. पण ते आजकालच्या महिलांना कळलंय का नाही मला माहीत नाही. खरं सांगितलं तर नक्कीच महिला मला दगड मारतील. त्यांचं प्रेम, आजकालच्या महिलांचं प्रेम, मुलांचं प्रेम, हे मोबाईल त्यांची मैत्रीण आणि मित्र आहेत. मोबाईलमध्ये इतकं डोकं घालतात ना की ते कधी डोकं बाहेर काढतच नाही. त्यांच्या समोरनं काय गेलं कळत नाही, आई वडील काय करतात कळत नाही, अभ्यास कळत नाही, काही कळत नाही त्यांना. देव धर्माच्या गोष्टी तुम्ही सांगितलं तर अजिबात त्यांना आवडणार नाही. अक्षरशः तुम्हाला फेकून दगड मारतील ते, इतकं त्यामध्ये डुबून गेलेले. पण त्या मोहनच्या घरी, गरिबाच्या घरी मोबाईल असा का प्रकार नव्हता, TV नव्हता, काही नव्हता. मस्त मजेत तो राहायचा. काम करून मजुरी करून यायचा, लेकरांना खेळवायचा,
पत्नी आपली स्वयंपाक पाणी करायची, ही आपलं जेवण एकत्र जेवण करण्याचा सुद्धा एक उल्हास किंवा आनंद वेगळा असतो बरं का संध्याकाळचा. हे सगळे एकत्र बसायचे जेवायला. ते लहान बालकं कधी आईच्या ताटात हात घालायचे, कधी बापाच्या ताटात हात घालायचे. मग कोणी घास भरवायचा, कोणी तो बाळ रडायचा, बाळ नगं म्हणायचा, मी वडिलाकडनंच खातो म्हणायचा. वडिलांनी जरा काय खाऊ घातलं की पळत पळत यायचा, आईकडे यायचा, आईला म्हणायचं की मला तू खाऊ घाल म्हणायचा. इतका आनंद होता ना, बस हे स्वर्गच होतं त्याच्या घरामध्ये. खूप आनंद, खूप प्रचंड आनंद होता त्यांच्याकडे. ही शेटानी रोज बारीक मनाने बघायची, चेहरा बारीक करायची आणि पतीचं वाट बघत दारामध्ये बसायची. मुलं झोपलेले असायची आणि हिला पण भूक आवरत नव्हतं, हिला पण साखर होतं. ती वेळेवर जेवायची आणि पती आल्यानंतर एकटाच तो कसाबसा खायचा. 2-4 गोळे तोंडात गोळ्या टाकायचा आणि पडायचा, घोरत पडायचा. कधी उठतो हे बी कळायचं नाही. आणि उठला की 4 तांब्या अंगावर घातला की आपला निघाला व्यवसायावर. नित्य नियम ठरलेलंच होतं. एक दिवशी शेठांनी धाडस केली आणि पतीला विचारलं की आपण एवढी श्रीमंत आहात म्हणताय, एवढी प्रॉपर्टी आहे म्हणताय की गावामध्ये सगळ्या श्रीमंतपणाचा लेबल तुमच्या कपाळावर आहे, सगळ्यात सावकार मनाचा लेबल तुमच्या कपाळावर आहे, पण शेजारच्या घरातलं जे आनंद आहे ते माझ्या घरात मी लग्न झाल्यापासून कधीही पाहिली नाही. तो शेजारच्या घरात आनंद आहे, उल्हास आहे, ते तेज आहे, की आनंद, सगळ्या गोष्टी छान आहे. ह्या सगळ्या गोष्टी असताना माझ्या घरात एवढं धनदौलत, पैसा, अडका, सोनं नाणं, सुरक्षा गार्ड, सगळं गाड्या घोडे, बंगले, TV, सगळं काय, मोबाईल, सगळे लाखांनी आहे. एवढं असून सुद्धा मला आनंद नाही. तेव्हा शेठ म्हणाले, काय करू, मी 99च्या फेऱ्यात अडकले. मी काय करू, 99च्या फेऱ्यात अडकलोय. ते 1 रुपयाच कमवायचं राहिलं माझं. 99 कमवतो, पण कधी 100 रुपये कमवतो. 100 रुपये कमवले की मी तुला आनंद देतो. 100 रुपये पूर्ण झाले की आनंद देतो. हे याच्यामध्ये 40 वर्ष गेले, 99च मिळतात, 100वा रुपये मिळत नाही. त्याच्यामुळं मी दुःखी आहे. शेवटी तिला राहवलं नाही आणि ती म्हणाली, शेजारचे कशी का आनंदात आहेत? कुठले? तिने सांगितलं, शेजारचे, त्यांच्यात मी जाते, बसते, उठते, ते सगळं आनंदी असतात. मुलं बाळं खांद्यावर खेळतात, कधी मांडीवर खेळतात, कधी ते केसच वडतात, कधी साडीच वडतात, कधी पदरच वडतात, कधी पप्पांना हट्ट करतात, चॉकलेटला पैसे मागतात. माझे मुलं सकाळी झोपले की तुम्ही जाताय, संध्याकाळी ते झोपले की तुम्ही येताय. हे आनंद कसला आनंद? शेठ म्हणाला, शेजारचे आनंदी आहेत ना, तुला 5व्या दिवशी दाखवतो ते दुःखी कसे होतात. 5व्या दिवशी दाखवतो म्हणाला. मग 2-3 दिवस गेले. रात्रीचं त्या शेठने त्यांच्या अंगणामध्ये 99 रुपये ठेवून आला. किती ठेवला? 99 रुपये ठेवून आला. रात्रीचं सगळे झोपल्यावर. तेव्हा कॅमेरा वगैरे हा प्रकार नव्हता. 99 रुपये ठेवल्यानंतर तो सकाळी पहाटे उठला. ते उठून, पूर्वीची पद्धत अशी होती, बापे माणसाने चूल पेटवायची, 3 दगडं ठेवून पाणी तापवायचं, आपण आंघोळ करायचं, तोवर मुलं उठतात, सगळं बाकीचं सगळं क्रिया चालू होते. तर ते पैसे बघितल्यावर ते 99 रुपये मोजला. 99 रुपये. बायकोला सांगितलं, अगं म्हणलं, आपल्या अंगणामध्ये 99 रुपये पडले. ती एका सेकंदात दुःखी झाली. कुणाची बायको? मोहनची बायको. एका सेकंदात दुःखी झाली. अहो म्हणलं, 1 रुपये वाऱ्याने उडून गेले का बघा ना, तिकडं इकडं 1 रुपये वाऱ्याने उडून गेले का बघा ना, शोधा. ती शोधायला लावली, उद्योगाला लावली. नवराही शोधायला लागला, ती शोधायला लागली, आंघोळ राहिलं तिथंच. त्यांच्या दुःखाला सुरुवात झाली. टेन्शनमध्ये आले. वेळ झाला, कामाला जाऊ शकला नाही. म्हटलं, आजचा दिवस राहा ना, 1 रुपये शोधू आपण. अहो 100 झालं पाहिजे, 100 झालं पाहिजे म्हणता 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 8 दिवस कामाला नाही गेला. परत लाजून कामाला गेला. पोरं उपाशी राहायला लागले. त्या 99 रुपयामधला 1 रुपये मोडला नाही. त्याची जिद्द काय होती? 100 कधी होतील.
आज तुम्ही प्रपंच करताय, प्रपंच करून परमार्थ करतो म्हणताय, परमार्थाचं मर्म ओळखलं नाही, परमार्थातल्या मर्मामध्ये तुम्ही तिथंच गुंतून राहिलाय की माझं प्रपंच नेटकं कसं चालेल, माझ्या प्रपंचात भर कसं पडेल, 100 पोते ज्वारी दिले तर 101 पोते झालं तर चांगलं होतं. आज तुमचा नवरा 1 लाख कमवतो, 1 लाख कमवलं तरी तुम्हाला वाटतं अजून 25,000 रुपये जास्त कमवलं तर आणखी आनंद मिळेल. आम्हाला टीव्ही बदलता येईल, मोबाईल बदलता येईल, शोपीस बदलता येईल, सगळं बदलता येईल, मुलांना मोठ्या मोठ्या 5 स्टारमध्ये जेवण घालता येईल. हे तुमचं स्वप्न हे असं वाढत स्वप्न गेले तर अध्यात्म काय करायचा? अध्यात्म प्रपंच करून परमार्थ करतो, हे स्वतःच्या स्वार्थासाठी परमार्थ करतो. साधना करत असताना तुमच्या डोळ्यासमोर तुमचं सुखच दिसतं. इतरांचं सुख दिसतं का कधी? इतरांच्या सुखासाठी कधी साधना केली का तुम्ही? माझा मुलगा मोठा व्हावा, माझी मुलगी मोठी व्हावी, ते मोबाईल त्याला द्यायला नको, ते शिक्षण शिकलं पाहिजे, कलेक्टर झालं पाहिजे, IPS UPS झालं पाहिजे, अशी भावना कधी आहे का तुमच्या मनात? तुमच्या मोबाईलला जर मुलांनी हात लावला तर तुम्ही त्याला चापड देता, महिनाभर तो बोलत नाही आणि महिन्याने नवीन मोबाईल घेतल्याशिवाय घरात येत नाही. तुमच्या अध्यात्मातनं त्या मुलावर जडणघडण झालं पाहिजे. तुमच्या अध्यात्मातनं, तुमच्या साधनेतनं मुलांची प्रगती झाली पाहिजे. मुलांची प्रगतीबरोबर त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. मानसिकता बदललं की विचार बदलला, विचार बदललं की नशीब बदलला. बाबांनो कुठल्या ज्योतिषाकडे जायची सुद्धा गरज नाही आहे, कुठल्या बंधूकडे जायची गरज नाही आहे. सर्व काही तुमच्यात आहे, पण तुमचं अडकलं कुठं घोडं? तुमच्या 99 मध्ये अडकलंय, तुमच्या 99 मध्ये अडकलंय. ईश्वर कितीही देऊ द्या, एकेकाचे कधी झोपडीत राहायची मानसिकता परिस्थिती नव्हती, त्याला 3-3 मजली इमारत दिली, तरी तुमचा 99चा हिशोब चुकलाय का कधी? डोक्यात तेवढंच आहे, पैसे सगळ्या जगात सगळ्यात जास्त कसे मला मिळतील, सगळ्यात जास्त माझी गाडी मोठी कशी माझ्या दारापुढे थांबल, सगळ्यात मोठा मोबाईल माझ्या हातात कसा राहील, सगळ्यात मोठा टीव्ही माझ्या गल्लीमध्ये कुणाचाही राहता कामा नये, तो माझा राहिला पाहिजे. या भौतिक सुखाच्या मागे लागल्यामुळं तुमची सगळा आनंद हरवून गेलाय. आनंद नाही तुमच्याकडे, भौतिक सुखामध्ये गुंतून पडलाय. भौतिक सुख असं आहे ना, तुम्हाला आभाळ टेकल्याचा आभास आणतो. आभाळ कुठेही टेकलेला नाहीये. कुणीतरी 150 आभाळाला शिवून येतो म्हणून शर्यत लावला. आभाळाला शिवून येऊ शकता का कोण? तसं तुमचं प्रपंच आहे, तसा तुमचा भौतिक सुख आहे. भौतिक सुख तुमचा पळवत राहील तुम्हाला. पळा रे पळा, कोण पळेल जास्त? नुसतं पळवत राहील आणि तुम्हाला थकवल. लक्षात ठेवा, याला अध्यात्म म्हणत नाहीत. अध्यात्म एक रसायन आहे, अध्यात्म एक ऊर्जा आहे, अध्यात्म एक ताकद आहे. कशाची ताकद आहे? भौतिक सुख जाळण्याची. तुमचे हे चोंचले बंद झालं पाहिजे, ह्याच्यासाठी अध्यात्म करायचा असतो. अध्यात्म साधना करत असताना तुम्ही काय म्हणता? माझं घर नेटकं झालं पाहिजे, माझ्या घरात अचानक पैसे आले पाहिजे, आता छवमंतर झाला पाहिजे, अशी गंमत झाली पाहिजे, काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. हे खोट्या नाट्याच्या नादी लागून आपले संसार आपण होळी करून घेतो. त्याला साधना म्हणत नाहीत. पूर्वी एक महाराष्ट्रामध्ये एक साधू होऊन गेले, खूप मोठे साधू होऊन गेले. ओशो नावाचा एक रजनीश, काय कुणाला आजच्या पिढीला माहीत आहे मला माहीत नाही, पण हे ओशो नावाचा एक रजनीश पुण्यामध्ये खूप मोठा संत होऊन गेला. खूप मोठा. जगातले लोक त्याच्याकडे यायचे. जगातले, विश्वातले जेवढे देश जगामध्ये आहेत ना, तेवढ्या देशाचा तिथं माणूस आला नाही असं नाही. तिथे काही शिक्षक मंडळी सुद्धा, शेजारचं एक कॉलेज आहे तिथे, शेजारच्या कॉलेजचे शिक्षक मंडळी सुद्धा जायचे. त्यातला एक शिक्षक जायचा नाही. ह्यांच्या नादाने तो पण गेला आणि तो म्हणाला की महाराजजी आम्हाला 1 लाख पगार आहे. त्या काळात लाख, आता नाही. आताचे कदाचित 2-4 लाख 5 लाख सहज होऊ शकतात. एवढं आमच्याकडे पैसा आहे, एवढी साधना आमच्याकडे आहे. साधना पण खूप करतो, देवधर्म करतो, पारायण करतो, ग्रंथाचं पठण करतो आणि सर्व तीर्थ केलेलं आहे. भारतामध्ये जेवढे तीर्थ आहे ते सगळे तीर्थ केले, पण मला आनंद मिळाला नाही. काय म्हणाला तो? मला आनंद मिळाला नाही.
मग ह्या प्रश्नाचं उत्तर ओशोला सुद्धा कोडं पडलं. ओशो सुद्धा ऐश्वर्यामध्ये राहायची, रत्नजडित हिऱ्यामध्ये राहायची, सोन्यामध्ये राहायची. ते सुद्धा क्षणभर थांबले आणि त्यांनी त्या शिक्षकांना उत्तर दिलं, तुम्ही साधना कुणासाठी करताय? स्वतःसाठी करताय. उपासना कुणासाठी करताय? स्वतःसाठी करताय. मला कशी सुख जास्त मिळेल, मला कसा आनंद मिळेल, मला कसं चांगलं चांगलं खायला मिळेल, मला कसं आयथं पलंगावर मिळेल, मला कसं कष्ट न करता मिळेल. साधनेने जर तुम्हाला कष्ट न करता मिळत असेल, असा कोणी मार्गदर्शन करत असेल, तर तो माझ्या हिंदू धर्माला लागलेला कीड आहे. कीड, माझ्या हिंदू धर्माला लागलेला कीड आहे. तो मूर्ख आहे, महामूर्ख आहे. आयतं काही देणार नाही, साधना करण्याने काही मिळणार नाही. मग कुणासाठी साधना करायची? तुम्ही म्हणाल साधना आम्ही करतो, मग कुणासाठी करायची? अरे बाबांनो, तुम्ही साधना करत असताना तुमच्या मनात असलेले, तुमच्या शरीरात लपून बसलेले छुपे रुस्तुम जे दुर्गुण आहेत, व्याभिचार आहे, दुराचार आहे, लोभ आहे, ममता आहे, माया आहे, गर्व आहे, अहंकार आहे, ह्यांचा नायनाट करण्यासाठी केलं पाहिजे साधना. ह्यासाठी कोण केलंय का आजपर्यंत? कोणी नाही केलं. ह्याच्यासाठी कोणी करत नाही. फक्त माझ्या अहंकाराने मला जे संदेश मिळालाय, शेजारची बाई कशी मिळेल, शेजारची प्रॉपर्टी कशी मिळेल, ती आजी आजोबा मेल्यानंतर त्यांचं खोटं कागदपत्र करून प्रॉपर्टी कशी कमवायची, त्याच्यासाठी आपण साधना करायची. असे लोक जगामध्ये जवळजवळ 50% लोक असे आहेत, याच्यासाठी साधना करतात. माझ्यावर काही आरोप लावा, हे जे सत्य आहे ते सत्य सांगितलं पाहिजे. हे सत्याला मरण कधी नसतं, लक्षात ठेवा. तुम्ही इतरांसाठी साधना करा, इतरांना सावली देण्यासाठी साधना करा, इतरांना तांब्यावर पाणी देण्यासाठी साधना करा, इतरांना घरी आलेल्या माऊलीला हळदी कुंकू देण्याची मानसिकता पाहिजे, कपर चहा देण्याची मानसिकता पाहिजे, त्यांच्या मुलावर हातावर चिमटभर साखर ठेवण्याची मानसिकता पाहिजे. किती लोकांनी करते मला छाती ठोक सांगावं. एकही करत नाही. साधना करतो त्या आपहितासाठी करतो, परहितासाठी कोणी करत नाही. जोपर्यंत तुम्ही परहितासाठी साधना करत नाही, तुमच्या साधनेला शून्य किंमत. साधना काही कामाची नाही. ईश्वर सांगतो, ईश्वर तुमच्या जवळ असतो. मी पहिल्यांदा सांगितलं, पापणी लवेच्या कमी अंतरा वेळेत, कमी वेळेमध्ये तुम्हाला द्यायला तत्पर आहे. हे बरोबर आहे. जेव्हा तुम्ही जनहितासाठी पाहाल, जेव्हा तुमच्यातले दुर्विचार संपतील, जेव्हा तुमच्याकडचे विकार संपतील, जेव्हा तुमच्या पापणीतला सुद्धा आत लपलेला जो सूर्य आहे, जो जगाला दृष्टी देतो, तो सूर्या एवढे ताकद या सूर्यामध्ये, माझ्या नेत्रामध्ये, माझ्या नेत्रातलं जोपर्यंत पाप जळलं जात नाही, माझ्या नेत्रातलं जोपर्यंत स्वार्थ जळला जात नाही, माझ्या नेत्रातलं जोपर्यंत अहंकार जळला जात नाही, तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. लक्षात ठेवा. साधना करून काय उपयोग होणार नाही. लक्षात ठेवा. पहिलं तुम्ही हे जाळून टाका. तुम्ही पहिलं जाळून टाका. साधना करत असताना चहाचा वास जरी आला, शेजारी जर कोणी चहा पित असेल, घरी छोटंसं घर, बंगल्यात राहतो, सिमेंटच्या बंगल्यात राहतो आपण, ते चहाचा वास जरी आला तरी आपली साधना बंद पडते. बंद पडते का नाही? तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा. तुमच्या पर्सला हात लावला तरी तुमची साधना बंद पडते. माझ्या पर्समधलं तर काय बघत नसेल, हेनो मोबाईल वाजला तर तुमची साधना बंद पडते. हे आप हित का बर हित आहे? आप हित आहे. मी जर क्लिअर असेल, मी जर सत्याच्या मार्गावर असेल, मी जर स्वाभिमान विकलेला नसेल, मी जर लाचारी स्वीकारलेलं नसेल, तर माझ्या पर्समध्ये नाही, माझ्या कपाटात नाही, कशात बी हात घालू द्या. मला कशाची भीती आहे का? अजिबात नाही. मिश्रीचा वास आला तरी माऊली पूजा सोडून जाते, पहिले एक चिमटभर लावून येते, पूजा करायला बसते. ही सत्य परिस्थिती आहे. ह्याला साधना म्हणत नाही. ह्याला अजिबात साधना म्हणत नाही. साधना करायचं असेल तर निराकार, निष्कलंक हृदय, तुमचे नेत्र निष्कलंक झालं पाहिजे. कुठलाही तुमच्या नेत्रामध्ये दोष असता कामा नये. ही खरी साधना आहे.